आणि दांडे मारणे. बसता येतंय ना मग. बसता येतोय भो. आणि आपले सर कुठे? काय माहिती. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बोलता कधी उभे राहा. गुड मॉर्निंग सर. तुम्हाला इज्जत होती वरचं दिसतं ना. मला काय त्याची काय घेणं ना. ये देवा बसा. हा आज आपला बारशे तास आहे. सर तुमचा आवाज थोडा कमी येतोय. थांब आता. आता जेवढा येत होता तेवढा पण येत नाही. आता नाही ना सर नाही येतोय. आता मुळीच येत नाही का? बिलकुलच येत नाही ना सर. एक हजारनो उत्तर कसं दिलं तुम्ही? ठीक आहे अटेंडन्स घेतो मी. रोल नंबर 1 पियुष पाटील. सर तुम्ही कोरोनामुळे लोकांना मास्क घालायला सांगतोय आणि मास्क देतोय. काय तो नालायक जागरूक कसं झाला? पियुष बेटा आय एम प्राऊड ऑफ यू. असेच फुकट मास्क पावची सब्जी अरे विद्यार्थी तर आमच्या जमात होती. थांबा तुमची वाटच दाखव. मी ड्रॉप करते पण होमवर्क दिला होता. होमवर्क दाखवा. गार्डियन होमवर्क ना सर. होमवर्क ना सर. ते माझ्या होमवर्कची वय नक्कच तुम्ही खाऊन घेतली. काय कोण कस्तुरी? सर तुझी बहीण? नाही सर बहीण नाही हो सर. माझ्या मित्राची बकरी. म्हणजे तू बकरी काय केलं का? बकरी जेव्हा मिळाली होती. नाही हो सर. ते काय झालं मी पुस्तक ठेवलं तर बकरी आली आणि खाऊन घेतलं. गधाची बुक बकरीने काढली. काय सर? काही नाही. सर होमवर्क कुठे आहे? सर होमवर्क नाही सर. तिला सर माझी होमवर्कची वेळ शाळेत राहिली. वा दाड्या शाळेत आहे तर बुक घरी विसरतोय. सर आम्हाला कुठे माहिती होतं लॉकडाऊन लागणार आहे. वा बेटा चांगलं आहे. तर मी सांगत होतो की कोणाची परिस्थिती वाईट आहे. आपल्या परिस्थिती राहायचं आहे. जिंकायचं सुद्धा आहे. आपण वाच घ्या पण ते पियुष कोण नका घ्या. तो 500 मत आला तुला तरी काय ठीक आहे. हर्षद लक्ष कुठे? सर ते ना सर सर हा हँग झालं वाटतं. देश का सिपाही बोलो मेरे. हर्षद मला नाही म्हणत नेटवर्क स्लो चालतोय. तुझ्याशिवाय सर्वच काही आणतोय. वा 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 वा. राहू द्या सर आता माझा भाऊ होता. हा तुम्ही सांगता आपल्या शाळेत नवी ऍक्टिव्हिटी चालू केली आहे. आपल्या लोकांना कोरोनाविषयी जागृत करायचं आहे. तर काही सुझाव? सर आपण ना सर ते कोरोनावर छोट्या छोट्या क्लिप बनवू सर आणि ते फेसबुकला सर आपण पोस्ट करू सर. वा वा किती फॉलोअर्स तुझे? 1-2 लोक आणि हर्षद तू? हो सर आणि आपण स्वतः पण कोरोनाची नियम पाळतो. हो हे आपल्याला करायचं हवं. सर ऐका ना सर. काय? न्यूज पाहत होतो सर. त्याला मी ऐकलं की दारू पिल्याने कोरोना होतो. खरंय का? हो सर. अरे गजरांनो असं अफवांवर फिरू नाही करायचं. याने आपली फक्त भीती वाटते. अजून काही नाही. तर मी आता एक पीडीएफ दाखवतो. पण एक पीडीएफ कुठून ओपन होतं? सर ते कोपऱ्यात लाल कलरचं बटन दिसतंय सर. हा हा दाबा सर. ENT नावाचं ऑप्शनल आहे. तेच दाबा सर. दाबू? दाबा सर. नक्की दाबू? अरे नक्की दाबा सर. ओपन नेट पीडीएफ. म्हणून ना सर. ये इथं बंद झालं. ए आणखी चाललाय हो भाई आपण जाऊन गेला तो चालता. ये देवा. काय करते तू ना जेव्हा तो मास्क खाले आता बॅग ना तुला तुझा बॅग ना कोण आणि हाती बाहेर काढतो. अरे कसं कोणी खेळणार आहे कोरोनात मध्ये. मग मास्क काय सांगला होता माहिती का तुम्हाला? कशासाठी? एखादा माणूस जर शिंकला त्याचा एखादा थेंब जर तुमच्या हातावर पडला आणि तुम्ही तो हात नाकाला लावला तर घुसेल ना व्हायरस आहे. हो गुरुजी आम्ही नाकाला हात लावतच नाही. आम्ही डायरेक्ट शिंकणाऱ्याच्याच हात समोर कर तिकडे. ये रे तू पण घे. काय फालतू आहे गुरुजी? त्याला एवढं दिलं आणि मला एवढंच हो शंतनूचा
आणि तुम्ही त्या गोष्टीतल्या माकडासारखे वागता रे. तुमचा जरा तरी मान ठेवता. आपण विसरलो काय काय आपले गुरुजी ना गुरुजी तर आपण त्याचा मान ठेवायला पाहिजे. तर चला आपण सर सॅल्यूट आम्ही म्हणतो सॅल्यूट नका करू मला. नाही डोका म्हणा. हो गुरुजी. नाही नाही मी तुमचा जरा तो टाकू. गुरुजी गुरुजी ऐको बाळ बघा. गुरुजी कोरोना स्पेशल साईट बोलतो आम्ही खास साठी त्यासाठी जास्त राहू तुझ्या आता तो बोल नंतर ना मनातून मनाच्या आत वा एक बघता 2 3 स्टार्ट. दोन पाव गुरुजीला सॅल्यूट मार गुरुजीला सामने हात उभा तोंडाला मास्क लावा. हो म्हणा बापरे आज तर या मग जुळलंय. आज माझ्यासाठी धस्स पण नाही झालं आणि त्यात सामाजिक संदेश पण आहे. वा वा एकदम भारी बुवा. काही चूक नाही करायचा. काही चूक नाही पण अशी काढायचीच म्हणजे तर एकच चूक आहे. काय तर सॅल्यूट नाही. सॅल्यूट नाहीये सॅल्यूट हवाय सामान्य हात धुवा, तोंडाला मास्क लावा, कोरोनाची लस शोधूया, गुरुजींना मान देऊया. वा वा वा. अरे मी धन्य झालो. मला तुमच्यासारखे विद्यार्थी भेटले. वा वा. अरे नाही बस बस. अरे बस बस. सुबह शाम की कुछ ज्यादा की उम्मीद मत रख कोरोना, हमें कमजोर न समझ कोरोना, मेहमान है तो कुछ बार करेगा, अपने हाथों को सैनिटाइज करके सैनिटाइजर अपना हथियार करेगा. साक्षी अगं साक्षी हो का मम्मी झाडते का घर. हाय अच्छा है तुम्ही लक्ष देऊ नका. यू नो ना लॉकडाऊन साइड इफेक्ट्स. तशा लॉकडाऊनचे चांगले इफेक्ट्स पण आहेत. पण ते चांगले इफेक्ट्स कधी साइड इफेक्ट्स होत चालले गेले ना ते कळलंच नाही. खरं तर हा कोरोना जेव्हा भारतात नव्हता ना तेव्हा त्याची दहशत जास्त होती. पण तो एकदाचा काळ भारतात आला आणि भारतात जे काही चालू आहे ते बघून त्याने तर डोक्यात हातच मारला असेल. एके दिवशी मी टीव्ही बघत होते. टीव्ही बघता बघता मी म्हटलं सहज न्यूज लावू बघू काय चाललंय. बघते तर काय ते बघून मला पण डोक्यात हातच मारावा लागला. काही लोक कोरोनाला शांत करण्यासाठी त्याला खीरपुरी खाऊ घालत होते. खीरपुरीने कोरोना शांत होईल. आय वॉज लाईक व्हॉट अन इनक्रेडिबल आयडिया सर. कोरोना कसं काय शांत होईल खीरपुरी खाल्ल्याने. पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ते एकत्र जमून करत होते. आणि माझ्या माहितीनुसार तरी कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. पण आता आपण काय सांगणार. बट वेट अ मिनिट. जर का खीरपुरी खाल्ल्याने कुठलीही गोष्ट शांत होत असेल ना तर मलाही माझ्या मम्मीला खीरपुरी खाऊ घालायला लागेल. पण सत्य हे पण आहे की मला खीरपुरी बनवता येत नाही. आणि मी मम्मीला सांगितलं की अर्थातच मला विचारेल का. आणि ऑफकोर्स मी उत्तर दिल्यावरती परत चिडेल आणि स्टोरी एंड केली. आपल्या सर्वांना माहीतच असेल आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपल्या सर्वांना एक उपक्रम राबवायला सांगितला होता. ज्यात आपण सगळे टाळ्या आणि ताटल्या वाजवून आपल्या सर्व पोलीस डॉक्टर्स बांधवांचे आभार मानणार होते. हे सगळं आपल्याला आपल्या अंगणात एका बाल्कनीत उभं राहून करायला सांगितलं होतं. नाही की आपल्याला मिरवणुका काढायच्या होत्या. पण काय करणार आता. काही लोकांना ते पण कळत नाही ना. आणि वाजवायला ताटली सुद्धा चालणार होती. बट सम पीपल डोंट गेट इनफ चिल इन देअर लाईफ. व्हॉट दे डू इज they get a gas cylinder and a hammer and then खतम विषय तिथेच संपून जायचा. म्हणजे कोरोनाने आपल्याकडे नंतर फिरकून पण बघायचं नाही असा ठाम निश्चय त्यांनी केलेला असतो. जसं लॉकडाऊन मध्ये सगळा कारभार ठप्प झाला ना तसंच काहीतरी माझ्या अभ्यासाचं झालं. माझ्या अभ्यासाचा सगळा कारभार ठप्प झालाय आणि माझ्या मेंदूच्या सर्व लाईनी कायमच्या व्यस्त होण्याची शक्यता आता दिसतेच आहे मला. ते काय जेव्हा रात्री झोपायला जायची तेव्हा माझ्या अंगात कुठलं काय माहित कसलं एक मोटिवेशन यायचं. आणि मग मी म्हणायची इट्स ओके साक्षी आज अभ्यास झाला नाही तर काय. तू
उद्या सकाळी लवकर उठून सगळा सिलेबस कव्हर करणार आहे, सगळं टाइम टेबल फॉलो करणार आहे. पण हे सगळं माझ्यासाठी स्वप्नच राहिलं, कारण माझे लॉकडाऊन मध्ये 100 वेळा 100 टाइम टेबल तयार करून झाले, पण माझा एक चॅप्टर 5 वेळा रिवाइज करून झाला नाही. ज्या कोणी व्यक्तीने या लॉकडाऊन मध्ये खरंच मनापासून अभ्यास केला असेल ना, त्याला माझं सॅल्यूट आहे. पण माझ्यावरती तरी अजून कोणी असं आलं नाहीये. एकतर मला घरी राहून इतका कंटाळा आलाय ना, सतत घरी कुठेच बाहेर गेले. तरी मी माझ्या फ्रेंड्सला मागच्या वर्षी म्हणत होते ट्रिपला चला, पण त्यांचं म्हणणं होतं आता गेलो तर पुढच्या वर्षी दहावीला कोणी जाऊ देणार नाही. मला सांगा काय फायदा झाला तुम्ही मागच्या वर्षी एवढा नाव म्हणलं? आता ना तुम्हीच ट्रिपला बघू तुम्हाला कोण येते आणि माझ्याशिवाय जा बघू कशी मजा करता येते. आपल्याला कोण मदत करतो? हल्ली तर आपण नेहमी म्हणत असतो माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे, पण खरी माणुसकी ही आपल्याला या कोरोनाने शिकवली. माणसाने जगाला प्लास्टिकच्या विळख्यात अडकवले, तर आज माणसालाही स्वतः प्लास्टिक पीपी किटच्या स्वरूपात अंगावर धारण करायला मजबूर केलं या कोरोनाने. आज सगळीकडे हवा शुद्ध असूनही आपल्या सर्वांना मास्क वापरावे लागतायत. या कोरोनाने सगळ्यांना काही ना काही शिकवलं. लॉकडाऊन मध्ये तर सगळे मास्टर शेफच झाले, पण इथं कोरोना माझ्यापासून हल्ल्यावर का, कारण मी अजूनही नीट चहा सुद्धा बनवू शकत नाही, म्हणून मास्टर शेफ तर दूरचीच गोष्ट राहिली. यू नो, in this quarantine I gain nothing, but I lose all the control over my mind. काय सतत कोरोना कोरोना कोरोना, कोण घाबरल्या कोरोनाला? मी तर काही घाबरले नाही. काय माहिती सगळे कोरोना 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 करत राहता. ओ शिट, खोकला, कोरोना नाही कोरोना, मी तर घाबरले तुला, मी तर जोक करत होती. पण प्लीज मला होऊ नको प्लीज, मम्मी मला खोकला. अरे माणसा, मी आहे कोरोना. नाही नाही, तुझ्या माणसांनीच मला परदेशातून भारतात आणलंय. मी पूर्ण भारतात फिरलोय, तुझ्या खेड्यावरही चाललोय. संपूर्ण जगावर माझा दिलाजय, या कोरोनाचा दिलाजय. माणसा, अरे माणसा, तुझी मुंग्यांसारखी माणसं मारतोय मी. हजारो ते लाखो जातील आणि कोट्यावधी लोक हा कोरोना मारून टाकेल. कोरोना खुशवा. अरे माणसा, अरे माणसा, तुमच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अंतर ठेवा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा. पण तुमच्याकडे पेशन्सच नाही. मला बाजारात लोक सापडताय, कसेही राहताय, बिना मास्कच्या फिरताय, त्यांना मी पकडतो. दारुड्यांना पकडतो, तंबाखू विड्यावाल्यांना पकडतो आणि माझा पक्ष तयार करतो, कारण मी आहे कोरोना. माणसा, अरे माणसा, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाही, काही पाळणार नाही. सरकारने तुम्हाला एवढं घरी राहून देश सेवा करण्याची संधी दिली, पण तुमच्या सहनशक्तीच नाही, पेशन्सच नाही, म्हणून येता माझ्या अंगावर. पण मी आता सगळ्यांना सोडणार नाही. मी पूर्ण देशाला खाऊन टाकणार आहे, मी पूर्ण दुनियाला खाऊन टाकणार आहे. मी आहे कोरोना. मला फक्त भीती भारतातच आहे, कारण तिकडे काही लोक अंतर ठेवून आहेत, मास्क घालून आहेत. मला माझीच भीती वाटायला लागली. पण नाही, काही लोक आहेत जे मला सपोर्ट करतात, जे मला मनापासून सपोर्ट करतात. बाहेर येतात, मास्क लावत नाही, मस्त गळेभेट घेतात आणि खोकतात. अरे माणसा, मी आहे कोरोना. माणसा, तुमची परीक्षा कॅन्सल झाली म्हणून आनंदी होऊन जाऊ नका. तुमची खरी परीक्षा तर आता आहे. तुम्हाला सगळ्या परीक्षा या कोरोना समोर द्याव्या लागतील. तुमच्या हिमतीची परीक्षा, तुमच्या सहनशीलतेची परीक्षा, तुमच्या कुटुंब वात्सल्याची परीक्षा, या सगळ्या परीक्षा तुम्हाला या कोरोना समोर द्याव्या लागतील, कारण मी आहे कोरोना. माणसा, अरे माणसा, तुमच्यापेक्षा तर ती मुकी जनावर बरी, पण तुम्ही नाही.
म्हणून तर मी सगळ्या वाढत चाललोय. मी पूर्ण दुनियाला कव्हर केला, पण मला फक्त भारतातच थोडं अपयश आलं. पण जाऊ दे, मी अमेरिका, फ्रान्स, इटली अशा खूप देशांची वाट लावली. अरे माणसा, मी आहे कोरोना. मित्रांनो, आपण आत्ताच ऐकलं कोरोनाच्या मनातल्या गोष्टी. तिथून आपल्याला समजून येतं की काय म्हणतात, कोरोना खूप देशांवर हावी झाला. खूप प्रगत देशांची पण त्याने खूप हाहाकार माजवला. पण तो आपल्या भारतात हाहाकार माजवता आला नाही. कारण आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सर्व आपण एकजूट राहून या कोरोनाचा सामना केला. आणि आपण नाही म्हटलो तरी आपण जिंकलो. कोरोनाला आपण थोडं काही न असो पण हरवलं. थँक्यू. भारत माता की. अर्जुना, अरे बाळा कुठे आहेस? अर्जुना. अरे वा, आज आईचा मूड छान दिसतोय वाटतं. ही वादळापूर्वीची पण शांतता असू शकते. चला जाऊन बघूया. अर्जुना, अर्जुना, अरे बाळा इथे ये पटकन. हा बाळा, मी दिवसभर हेच काम करावेत का? आपले दप्तर तिकडे का बसले आहेत आणि आपले पायाचे जोड तिकडे का नाचत आहेत? अरे मूर्खा, तुला काही कळतं का? हा पसारा कोण आवडणार? तुझा बाप? आई, पण बाबा तर दवाखान्यात आहे, मग ते कसं काय येतील? चुप वात्रट. अरे ह्या लॉकडाऊनमुळे एका आईच्या जीवाला कधी शांतताच नाहीये रे. तुम्ही आधी शाळेत जायचे ते तरी बरं होतं, निदान तेवढ्या वेळ आम्हाला शांतता मिळायची. पण आता मला 5 मिनिटात हे घर आवरून झालेलं पाहिजे, नाहीतर आज दुपारचं जेवण कॅन्सल. आई असं नको करू. अर्जुन उठ. अर्जुन उठ. आई 5 मिनिटं अजून झोपली. 5 मिनिटं. अरे अर्जुन उठ, तुझ्या शाळेची लिंक आली ती ओपन कर पटकन. उठ, चल उठ. आता मी परत नाही येणार उठवायला. मुलांनो, जरा पटकन व्हिडिओ ऑन करा. हे बापरे, माझी तांबोळ पण नाही झाली आणि माझी तयारी पण नाही आली. अर्जुन, सगळ्यांची व्हिडिओ ऑन झाले, तुझा का नाहीये? चल, मी जिकडे बसलाय ना तिकडे रेंजच येत नाहीये. तिचं नेटवर्क प्रॉब्लेम. माहिती मला नेटवर्क प्रॉब्लेम. रोज नाही येत तो. थांब, तुझ्या मम्मीलाच फोन करते मी आज. हो का? हो ना, आवडतो. हे असंच आहे सगळ्यांचं. कारण आहे फक्त कोरोना. काय सुचलं होतं त्या चीनवाल्यांना की त्यांनी असा व्हायरस बनवला. त्यांनी आपल्याला सगळ्यांना आपल्या घरात कोंडले. खूप जणांचे हेही वाढले. त्याने प्रत्येकाला आपल्या घरात कोंडले. घरात राहून खूप जणांचे जीव कासावीस झाले. पण आता काय करायचं? चला टीव्ही बघू. अरे हे काय, बाबांनी तर पिक्चरच्या आणि कार्टूनचे चॅनल बंद करून ठेवले. काय न्यूजच बघ. नमस्कार दर्शकों, स्वागत है आपका विवेकानंद न्यूज नेटवर्क। यहाँ सबसे पहली खबर निकल के आती है कि कुछ गांव के नागरिकों ने कोरोना को भगाने के लिए उसको खीर पूरी खिलाई और उसके पीछे शायद से या अंधश्रद्धा ये अभी तक सामने आना बाकी है। कोरोनाला खीर पुरी मला तरी द्यायला हवी। मला पण खीरपुरी खूप आवडते। ए आई, मला खीरपुरी करून देतेस का ग? हो ना, अजून काही? खीरपुरी सोबत लाडू, गाजराचा हलवा, बासुंदी, खीर, अजून काही हवं? हॉटेलला जाईल ना मी, आणि मी हॉटेलची वेटर। ए आई,
पण तू हे सगळं कर, पण ते बासुंदीसाठी दूध आणायला मी नाही जाणार बरं. वात्रट मित्रांनो, आपल्याकडे आता बातमी येते आहे की महाराष्ट्र शिक्षण मंत्र्यांनी 9वी व 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 25% सिलेबस रिड्यूस केला आहे आणि तो रिड्यूस केलेला सिलेबस पेपरात विचारला जाणार नाही. येस फुल्ले आई बघ, आमच्या पुस्तकातला 25% सिलेबस रिड्यूस झाला. येस हो हो, मग आता अभ्यास करायची गरज नाही की नाही. शी बाई, तू सगळा मूड घालवून टाकते. जातो बाई. अरे मित्रांनो, इकडे काय दाखवत आहे बघा. काही लोकांनी तर कोरोना पळवण्यासाठी हवन सुद्धा केले आणि काय तर म्हणे गो कोरोनाचे नारे लावले. आता पागलपंथीची पण थोडी लिमिट असते ना. एक तर तो कंटेजियस व्हायरस आहे, कंटेजियस म्हणजे संसर्गजन्य. एक तर तो कंटेजियस व्हायरस आहे आणि वरतून ते हवन करण्यासाठी एकत्र येत आहे. म्हणजे आणि वरतून तर तो 10वी पास आहे का की त्याला इंग्लिश करणार आहे आणि गो कोरोना म्हणून आई तो चालला जाणार आहे. काहीही म्हणजे सगळीकडे याची चर्चा. ह्याने आपल्याला एवढे 9 महिने आपल्या घरात कोंडले. हा एवढा देशात ज्योतिष सांगणार. बघू आज कोणी भेटतंय का ज्योतिष सांगायला. अरे एक माणूस दिसतोय, हे ज्योतिषवाल्या ज्योतिष सांगतो. नाही मी गोट्या विकतो. हेच तर वाटलं. तुझं कोण वाटते, तुझं भविष्य सांगणार. तुझा लोकांचं भविष्य सांगणार. ए बाबा, मी खरंच ज्योतिष सांगणार. ज्योतिष आहे बरं, मग माझं भविष्य सांग की दाखव. एक तुझ्या हाताच्या रेषामध्ये पांढरं काय? कुठं पांढरं? अरे बघ, माझं भविष्य किती उजेडात आहे. उजेडात नाही रे बाळवा, सुन्यात तू तर याच तो तुला 2 मुळे. हा आणि बायको तर एकच राहते महाराज. नाही, मला एक पण नाही म्हणून म्हटलं. यंदाच्या वर्षी तू लवकर वर जाणार म्हणजे माझी प्रगती होणार. नाही, मला लॉटरी लागणार. मी आता जाऊन बायको सांगतो. ए गाणवा थांब, उतावळा होणार गुडघ्याला माशिंग. अरे प्रगती होणार म्हणजे तुला यावर्षी कोरोना होणार. कोरोना मला माहित नाही, पण तुझ्या बायकोकडे मी पाहणार. अरे म्हणजे तुझ्या बायकोचं भविष्य मी पाहणार. असं होय, असं सांग की. पण मला या कोरोना होणार कसं काय आणि मला एकट्यालाच होणार का? उगाच नाही, या संत लोकांना होणार जे नियम नाही पाळणार, मास्क नाही घालणार आणि गर्दी करतात, तर संतांना कोरोना होणार. असं होय. बरं झालं काय माझ्या कुंडलीत 2 बायकांचं योग ती काय का एकच नव्हती नशिबात ती भेट. एक सांगू सांग की महाराज, तुझ्या नशिबात जरी 1-2 बायकांचा योग नसला तरी तिच्या नशिबात नेमकी 2 नवऱ्यांचा योग आहे. बेटा बोलतोय. अरे म्हणजे तुला कोरोना होण्याची दाट शक्यता आहे. ते कशावरून? तुझ्या त्याच्या सांगता आहे तुझ्या कुंडलीत भटकंती योग आहे. भटकंती योग तो म्हणजे काय? म्हणजे तू नक्की बाजारात फिरत असणार, हॉलमध्ये जात असणार. ते काय तुझ्यात काय एवढं? अरे गाढवा, हा कोरोना गर्दी म्हणूनच आपल्या घरात फिरतो. असं भाई नाही महाराज, मी आता फिरणार नाही ना महाराज. तुम्ही माझे थोडं ओळखले महाराज. जय भविष्य सांगणार बाबाची. तुम
चिंगारी